नमस्कार मित्रांनो. तर आज सेकंड लेक्चर आहे आपल्या HTML लँग्वेजचं. तर द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण HTML बघत आहोत. तर आज आपण पुढचा चॅप्टर सुरू करणार आहोत. तर पुढचा टॉपिक आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. व्हॉट इज HTML स्ट्रक्चर ऑफ ॲन HTML डॉक्युमेंट. तर HTML डॉक्युमेंटचं नेमकं स्ट्रक्चर कसं असतं ते आज आपण बघणार आहोत. फुल HTML डॉक्युमेंट स्ट्रक्चर. तर डॉक्युमेंटचं फुल स्ट्रक्चर आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर वरून आपल्याला जवळपास असं स्ट्रक्चर दिसतं त्याचं. डॉक टाईप HTML, त्यानंतर HTML टॅग, त्यानंतर HTMLच्या मध्ये हेड टॅग असतो. हेड टॅगमध्ये आपलं टायटल वगैरे आपण ते टॅग देत असतो. त्यानंतर हेड आणि बॉडी टॅग हा जवळपास सेम याच्यामध्ये येतात. त्यानंतर बॉडी टॅगमध्ये आपण H1 P टॅग जे पण आपलं कंटेंट असतं ते आपण या बॉडी टॅगमध्ये देत असतो. तर याला आपण डिटेलमध्ये बघूयात. तर व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲन HTML डॉक्युमेंट. तर HTML डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर नेमकं काय असतं. एव्हरी HTML डॉक्युमेंट हॅज अ स्टँडर्ड स्ट्रक्चर विथ रिक्वायर्ड अँड ऑप्शनल पार्ट. प्रत्येक HTML डॉक्युमेंटचं एक स्टँडर्ड स्ट्रक्चर असतं जे की रिक्वायर्ड पार्ट असतो त्यामध्ये आणि काही ऑप्शनल पार्ट पण असतो. तर हेल्प्स ब्राउझर्स अंडरस्टँड हाऊ टू डिस्प्ले युअर वेब पेज प्रॉपरली. तर वेब पेज हे कसं दिसतं प्रॉपरली ते डिस्प्ले करण्यासाठी ब्राउझर त्याला अंडरस्टँड करतं आणि HTMLच्या मदतीनं HTMLच्या स्ट्रक्चरच्या मदतीने आपण आपलं कंटेंट शो करत असतो. त्यानंतर फुल HTML डॉक्युमेंट स्ट्रक्चर. तर हे आपलं फुल HTML डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर आहे जे की आपण कोडमध्ये बघणार आहोत आता. तर सगळ्यात पहिले टॅग एक्सक्लेमेशन, त्यानंतर डॉक टाईप HTML, त्यानंतर येतो HTML टॅग. HTML टॅगमध्ये हेड टॅग असतो. हेड टॅगमध्ये आपला मेटा डेटा किंवा टायटल वगैरे असतात जे आपण सेव्ह करतो. त्यानंतर बॉडी टॅग येतो. बॉडी टॅगमध्ये आपलं जे पण कंटेंट आपल्याला वेब पेजवर डिस्प्ले करायचं असतं किंवा वेबसाईटवर डिस्प्ले करायचं असतं ते बॉडी टॅगमध्ये असतं. हॅलो वर्ल्ड झालं किंवा दिस इज फर्स्ट HTML पेज झालं हे बॉडी टॅगमध्ये असतं. आणि त्यानंतर प्रत्येक टॅग हा जसा आपण ओपनिंग टॅग असतो तसाच क्लोजिंग टॅग पण असतो. तर त्यासाठी क्लोज पण करावं लागतं डॉक्युमेंटला. त्यानंतर एक लाईन बाय लाईन आपण समजून घेऊयात डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर काय असतं. तर सगळ्यात पहिले टॅग असतो आपला डॉक टाईप HTML. तर त्यामध्ये दिस डिक्लेअर्स द डॉक्युमेंट टाईप अँड व्हर्जन ऑफ HTML. हे डॉक्युमेंटचा टाईप आपल्याला समजून सांगतं आणि HTMLचा कोणता व्हर्जन आहे ते सांगतं. इथे एक्सक्लामेटरी आणि डॉक टाईप आहे म्हणजे HTML5चं व्हर्जन आहे. इट टेल्स द ब्राउझर हे दिस इज ॲन HTML5 पेज, म्हणजेच HTML5चं व्हर्जन आहे हे आपल्याला यामधून कळतं. त्यानंतर येतो आपला HTML टॅग. तर HTML टॅग काय असतो. रूट एलिमेंट ऑफ युअर वेब पेज. हा एक रूट एलिमेंट आहे वेब पेजचा. त्यानंतर ऑल HTML कोड मस्ट बी रिटन इनसाइड HTML. तर आपला जो पण HTMLचा कोड आहे किंवा आपण जे पण कंटेंट वगैरे लिहिणार आहोत ते सगळं या HTML टॅगच्या मध्ये येतं. त्यानंतर इट्स रॅप्स द हेड अँड बॉडी सेक्शन. HTML टॅगमध्ये हेड आणि बॉडी हे दोन्ही टॅग इन्क्लूड होतात. त्यानंतर आता आपलं हेड सेक्शन किंवा हेड टॅग. मग हेड टॅग काय असतो. इट कंटेन्स मेटा डेटा अबाउट द पेज. आता हेड टॅग काय असतो. हेड टॅगमध्ये आपण मेटा डेटा सेव्ह करतो किंवा आपला पेजचा डेटा आपण यामध्ये सेव्ह करत असतो. मग याच्यामध्ये काय काय येतं नेमकं. त्यामध्ये येतं टायटल वगैरे पेजचं. त्यानंतर कॅरेक्टर सेट येतात. त्यानंतर लिंक्स टू CSS और जावास्क्रिप्ट. म्हणजे या हेड सेक्शनमध्ये आपण CSS किंवा जावास्क्रिप्टच्या फाईल लिंक करू शकतो. त्यानंतर मेटा डेटा इन्फॉर्मेशन, आपली जी पण मेटा डेटा इन्फॉर्मेशन असेल ती आपण या हेड सेक्शनमध्ये लिहित असतो.
त्यानंतर येतं टायटल टॅग. तर टायटल टॅग काय असतो, सेट्स द टायटल ऑफ द पेज शोन ऑन द ब्राउझर टॅब. जे पण आपलं ब्राउझरचं टॅब असतं, आपण जे पण सर्च करत असतो त्यानंतर वरती एक टॅब असतं, त्या टॅबवरती आपल्याला त्याचं नेम दिसत असतं, तर ते असतं टायटल त्या पेजचं, वेब पेजचं. तर ते या टायटल टॅगमध्ये लिहित असतो आपण. जसं की एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे बघा, टायटल टॅग वेलकम टू द विजय अकॅडमी आणि टायटल टॅग क्लोज. तर वेलकम टू द विजय अकॅडमी हे आपल्याला सगळ्यात वर दिसेल, पेजच्या वर किंवा वेबसाईटच्या वर टॅगमध्ये. त्यानंतर असतो आपला बॉडी टॅग. बॉडी टॅगमध्ये काय असतं, कंटेन्स एव्हरी विजिबल टू युजर्स ऑन द वेब पेज. आता वेब पेजवरती आपल्याला जे पण कंटेंट दिसणार आहे ते आपण या बॉडी टॅगमध्ये लिहित असतो. त्यानंतर बॉडी टॅगमध्ये काय काय येतं नेमकं, टेक्स्ट येतं, आपल्या इमेजेस येतात, त्यानंतर बटन्स येतात, आपण जे क्लिक करतो वगैरे ते बटन्स येतात, लिंक्स येतात, त्यानंतर फॉर्म्स येतात, ऑल गो हिअर असं बॉडी टॅगमध्ये असतं. मग इथे एक आपल्याला सिम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे की H1 धिस इज अ हेडिंग. जर आपल्याला एखादी हेडिंग लिहायची असली तर आपण H1, H2, H3 याचा यूज करत असतो. तर हे आपल्याला ब्राउझरवर हेडिंग दाखवणार. त्यानंतर पी टॅग काय असतो, पॅरेग्राफ टॅग. तर आपल्याला धिस इज अ पॅरेग्राफ हे वेब ब्राउझरवर दाखवणार. त्यानंतर तर हे झालं आपलं HTMLचं स्ट्रक्चर, डॉक टाईप, त्यानंतर HTML टॅग, त्यानंतर हेड टॅग असतो, त्यामध्ये टायटल वगैरे देतो आपण. मग हेड टॅग क्लोज होतो. त्यानंतर बॉडी टॅग असतो, बॉडी टॅगमध्ये आपण कंटेंट लिहित असतो, मग बॉडी टॅग क्लोज होतो. त्यानंतर HTML डॉक्युमेंटला क्लोज करतो आपण. तर हे झालं पूर्ण HTML डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त स्ट्रक्चर बघणार होतो. त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण HTMLमध्ये हेडिंग्स कोणकोणते असतात आणि पॅरेग्राफ टॅग वगैरे कोणकोणते असतात ते बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्यानंतर मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. त्यानंतर आपण पुढचे पण बघणार आहोत कन्सेप्ट. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.